चला पिंट्या जोशी या स्कोररसाठी, स्कोरिंगसाठी या मॅच सुरू करायची. चला सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्ही पाहू शकता. शिरडोन 40+ विपक्ष तिसगाव 40+ संघ. अजून बलाढ्य दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत. एका बाजूला सागाव संघ अंतिम सामन्यामध्ये धडक मारली. अजून एक वेगवान चेंडू. रेवनला काही समजला नाहीये. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. सिमेंट पिच आहे आणि सिमेंट पिचने खऱ्या अर्थाने आज जादू केली. कालच्या दिवसात धावा होताना पाहायला मिळाल्या. आज जरा धाव्यासाठी संघर्ष करायला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना शेवटचा बॉल आहे. स्लॉट मध्ये घेतलाय, उडवलाय. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक राजू चेंडूच्या खाली जातात. कॅच ड्रॉप झालाय आणि बघता बघता 2 धावा देखील मिळाल्यात. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 9 लॉस ऑफ 0 विकेट. फ्लाइंग स्टार्ट द्यायचा प्रयत्न होता पण यावेळी पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात केलेली विलासने. विलासच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक आलेला चौकार. त्यानंतर थोडासा कमबॅक केला. रेव्हनला 2 डॉट टाकून पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव केला गोलंदाज देवेनने. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर जर तुम्ही पाहिलेत बिनबाद 9. विकास आलेले आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन रबर बॉल क्रिकेटचा मास संग्राम तुम्ही पाहता ते LJY चषक ट्रॉफी 2026. जबरदस्त आयोजन आहे. जीत भोईर वन मॅन शो आयोजन तर तुम्ही पाहिलं रबर बॉल क्रिकेटचा. यावेळी संपूर्ण चेंडूला उसळी दिली थोडीशी आणि येतोय डॉट बॉल. विकासने देखील चांगला बॉल टाकलाय विलासला. विलास आणि विकास आता हे बॅटल मैदानामध्ये. पावसाचं देखील आगमन झालेलं आहे मैदानामध्ये. आणि स्लॉटमध्ये चेंडू आणि त्याला दिशा दिली. चांगली फिल्डिंग केली राजूने तिथे. स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधारात चांगली अशी साजेची फिल्डिंग दाखवत असताना फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगचा दर्जा पण फेकी खराब. आणि याचबरोबर जिथे एकही धाव नव्हती तिथे आता मिळाल्या त्या 3 धावा. 3ने धावसंख्या पुढे जात असताना 12 या आकड्यावर 12 धावसंख्या झाली 12. जबरदस्त सुटलाय 12. 1 शॉट. पंचांचा इशारा होतोय 1 शॉट. आणि धावा झाल्यात त्या आता 11. 1 शॉट आहे. चला यानंतर वाकलम 40+ संघ तुम्ही सज्ज राहायचंय कारण तुम्हाला एक बाय मिळाली. त्यामुळे आताचा सामना तुम्हाला कंपल्सरी खेळायचा आहे. फुलटॉस. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षकाला पुढे बोलवण्यात आले आणि त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. 4 धाव्यांसाठी येतोय संघर्षमय चौकार रेवनच्या बॅटमधून. रेवन ऑन फायर. काय स्ट्रोक होता. फुलटॉस होता. दिशा दिली. क्षेत्ररक्षकाला पुढे बोलवलं. ती चुकी केली आणि त्याच्या डोक्यावरून लगेचच चेंडूला भेदून काढलंय. धावा मिळाल्या 4. धावसंख्या धाव फलकावर 15 धावा. पुन्हा एकदा कट केलाय. सॉफ्ट हँडने खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक. लॉंग चेस. क्षेत्ररक्षकासाठी चेंडू अडवण्यात असफल आणि धावा मिळाल्या 4. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ काय असतं हे दाखवत असताना तुमच्याकडे ताकद किती आहे त्यापेक्षा तुमच्याकडे असलेली नजाकत आणि हा नजाकतचा फटका पाहायला मिळाला रेवनच्या बॅटमधून. एवढे वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये का मी अधिराज्य गाजवलं आणि का माझ्या खेळाने सर्वांची मनं जिंकली दाखवत असताना एक चांगला फटका रेवनच्या बॅटमधून. फुलटॉस. चुकीला माफी नाहीये आणि चेंडूला फेकून दिलंय मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2ने
धावसंख्येला आकार मिळतोय, वेग मिळतोय आणि धावा झाल्या धाव फलकावर तब्बल 21 धावा. तर 21 धावा. ओपी चेंडू, यावेळी कॅचची संधी आहे. गिरीश चेंडूच्या खाली, यावेळी चुकी झालेली नाहीये आणि रेवनला माघारी परतावा लागेल. पकडलाय सुरेख झेल, फसलाय फलंदाजाचा खेळ. पहिला धक्का टीम शिरडोन 40+ संघाला. 40+ संघ सध्या मैदानामध्ये जबरदस्त कामगिरी करतात. 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21. मागचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होता. 24 धावा करायच्या होत्या. अमित गायकरची बॅट पुन्हा एकदा तळपलेली. रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर अमित गायकरची बॅट नेहमीच तळपलेली असते. चांगली बॅटिंग करतात. सातत्याने रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगली बॅटिंग गेले कित्येक वर्ष करत आलेले आणि आज देखील जबरदस्त बॅटिंग केली अमित गायकरच्या बॅटमधून. धावेंचा पाऊस पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गोलंदाज आलेले ते प्रदीप, एक अनुभवी आणि लेजंड क्रिकेटर. तिसगाव संघातील सर्वाधिक ज्येष्ठ खेळाडू, नेहमीच चांगली कामगिरी केली. सागर गायकवाड हे देखील तुम्ही पाहू शकता. जबरदस्त. सौरभ सध्या इन फॉर्म फलंदाज आहेत. तिसगावमधले डावकुरे आताचे फलंदाज आहेत. प्रदीप टू विलास. विलास ते समोरच्या दिशेने चेंडूला खेचून काढलाय. अलोंदा कार्पेट चेंडू चाललाय. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. रामनाथ आलेत इन ॲट 3 मध्ये. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये रामनाथ. अजून एक विस्फोटक फलंदाज रामनाथ. नेहमीच षटकार चौकार मारण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू सध्या मैदानामध्ये आल्या 3ऱ्या क्रमांकावर. विलास यावेळी कट केलाय. पुन्हा एकदा लिडिंग घ्यायचे. हवे ते चेंडू. एक धाव कंप्लीट. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट आहे. फेकी खराब आहे पण विलासने नकार दिला की धाव होऊ शकत नाही आणि पहिल्याच 2 चेंडूवर 2 दुहेरी धाव घेत धावसंख्या वाढत असताना 25 वर जाऊन पोहोचली. 25 वर. तुमच्याकडे बॉलिंग युनिट चांगला असल्यावर तुम्ही 30 ते 35 धावा उभारल्या तरी फायटिंग टार्गेट उभा होऊ शकतो आणि तसाच प्रयत्न सध्या तरी विलासचा चालू आहे. यावेळी ओव्हरपिच चेंडू उडवलाय. हवे ते चेंडू बराच वेळ क्षेत्ररक्षक धावता ते चेंडूच्या खाली पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. बराच दूरवर पडला आणि धावा मिळाल्या पुन्हा एकदा 2. सलग तिसऱ्यांदा 3 धावा धावून काढल्यात. हे असतं 40+ क्रिकेट. आज तिसऱ्यांदा 2 धावा काढल्या. तिसऱ्यांदा 2 धावा धावून काढलेल्या आहेत आणि विनोद होत असतात. विनोद असायला हवे. हसी मजाक तर झालीच पाहिजे. यावेळेस स्विंग अँड मिस डॉट बॉल कमबॅक केलंय. शेवटचे 2 चेंडू उरले. 2 चेंडूवर एक बिग हिट येतोय. तो निश्चितच टार्गेट सेट करणारी इनिंग ठरेल. बघूया विलासचा तोच प्रयत्न आहे. विलासकडे ताकद आहे. कट केलाय. चांगला स्ट्रोक आहे. पायाला बिलटोय डीप पॉईंटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. रामनाथने नकार दिला. यावेळी स्ट्राईक स्वतःजवळ ठेवले. शेवटचा बॉल आहे. या स्पर्धेमध्ये वेगळा नियम पाहायला मिळाला की 40+ मध्ये स्ट्राईक रोटेट होत नाही पण या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्ट्राईक रोटेट केली जाऊ शकते. एक चांगला नियम LGY चषक मधला. कारण एक बॉल एक असेल तभी क्या करेगा. डॉट हो गया तो मॅच हार गए. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हलक्या हाताने चेंडू टाकलाय. पहिल्या सत्राची खेळी समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकतात 28 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 29 धावा. 9.33च्या सरासरीने धावा करायच्या आहेत तुम्हाला. 29 धावा जिंकण्यासाठी. मागच्या सामन्यात आपण पाहिलं देवीचा पाडा संघ 17 या धावसंख्येवर ऑल आउट झाला. 99 मध्ये ऑल आउट मिळतो पण देवीच्या पाड्याने यावेळी 17 मध्ये ऑल आउट देऊन टाकला. प्रेम सुद्धा चाललेत. पिंट्या एक चांगले क्रिकेटर. तर एक महत्त्वाची सूचना आहे. बरोबर आहे. मैदान आहे. मैदानाची काळजी घेणं प्रत्येक खेळाडूची गरज असते कारण याच मैदानाने आपल्याला मोठं केलेलं असतं आणि त्या मैदानाची काळजी घेण्यासाठी मैदानामध्ये कोणी गाड्या आतमध्ये आणू नका जेणेकरून खेळाडूंना त्या मैदानावर त्रास होतो. मैदानावर खेळाडू पडतात, घसरतात आणि या गोष्टी आणि प्रॅक्टिससुद्धा मैदानामध्ये असते. त्यामुळे प्रॅक्टिसला देखील तुम्ही गाड्या आतमध्ये आणू शकत नाही. ही टुर्नामेंट आहे. आज तुम्ही गाड्या आणणार नाही पण उद्या प्रॅक्टिस असेल तर प्रॅक्टिसमध्ये सुद्धा गाडी मैदानात जे आमची बाउंड्री लाईन्स आहे बाउंड्री लाईन्सच्या आत तुमची गाडी आली नाही पाहिजे हे लक्षात असू द्या.
सर्वच प्रॅक्टिस करणाऱ्या खेळाडूंसाठी ही सूचना असेल आणि ही कडक सूचना आहे, कारण आमचे नितीन सर नेहमीच सांगत असतात शिस्तीचं पालन करा. डिसिप्लिन तुमच्यामध्ये असायला हवी, कारण तुम्ही चांगले खेळाडू तेव्हाच बनू शकता. सचिन रमेश तेंडुलकर हेच म्हणत आले, तुमच्याकडे खेळ किती चांगला आहे हे महत्त्वाचं नाही, तुमच्याकडे शिस्त केवढी आहे हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं. चला फलंदाज पाठवा फटाफट. ऑलरेडी तुम्ही बघू शकतात 4:30 वाजलेत आणि यानंतर अजूनही आम्हाला 3 सामने आणि एक मेगा फायनल. चला प्रदीप आणि सावळाराम जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये जात असताना अनुभवी जोडी आहे. तीच जोडी मैदानामध्ये उतरत असताना आमचे ऑफिशियल्स अंपायर्स तुम्ही पाहू शकता, जीत भोईर, त्याचप्रमाणे एन डी शेटच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसानंतर एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते, त्याच्यात प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मोटार बाईक देखील देण्यात आहे. और याच मैदानामध्ये ती स्पर्धा आहे, वाकलांच्या ऐतिहासिक ऐसा मैदानावर. एन सेट है तो सब कुछ मुमकिन है. क्या बात है, एनडी सेट की जय हो, खाने पीने की सोए हो. चलो आगे बढ़ते हैं. इसी के साथ आप देख सकते हो बड़ा मुकाबला 30 गांव 40+ बनाम शिरडोन 40+. इन दो बड़ी टीमों के बीच में जीत के लिए चाहिए 29 रनों की जरूरत आने वाली 18 गेंदों में. और इसका आंखों देखा हाल आप देख सकते हो. ग्रामीण टेनिस .in के माध्यम से चलता हुआ ये मुकाबला. गेंदबाज भरत, नॉन स्ट्राइकिंग एंड पे सावलाराम, स्ट्राइकिंग एंड पर प्रदीप जो अनुभवी खिलाड़ी है, और गेंदबाज भरत पाटिल अभी अभी कमबैक किया है रेगुलर फॉर्मेट छोड़ के 40+ फॉर्मेट में. बहुत ही बड़ा एक्सपीरियंस है भरत पाटिल के पास. पहली गेंद शुरू होती हुई, लेट्स प्ले, गेम इज ऑन, मैच को शुरुआत कीजिए. पहली गेंद पटकी हुई गेंद है, उसको दिशा दिए, 1 रन मिलता हुआ यहाँ पर. दूसरे रन लेने की कोशिश, जबरदस्त फील्डिंग वहां पर डिप. थर्ड मैन के लिए हनुमान है तो सब मुमकिन है. वाकलन टीम के जबरदस्त खिलाड़ी हनुमान दादा आप देख सकते हो. 40+ में एक चीज की कमी रहती है, कभी भी 11 खिलाड़ी नहीं रहते. फिर से एक बार सॉफ्ट एंड से खेली हुई गेंद, 1 रन मिलता हुआ यहाँ पर. 1 रनों के साथ संतुष्ट रहना पड़ेगा. 30 गांव टीम को पता है इक्का दुक्का से काम बन सकता है, वहां पर छक्के चौके की जरूरत क्या है. लेकिन प्रदीप है, प्रदीप कभी भी अटैकिंग मोड से बल्लेबाजी कर सकते हैं. और हमारे मेहमान का इधर आगमन होता हुआ जयेंद्र भोईर इस बार उड़ा दिया है. हवे में गेंद है, खिलाड़ी नीचे है, कैच हो सकते हैं, लेकिन इसी के साथ ये कैच ड्रॉप. कहीं पे निगाह कहीं पे निशाना, क्या कर बैठे वहां पर फील्डर. हवे से लहराती हुई ये गेंद थी. और ये संतोष, आपने किया हमको नाखुश. इस बार उड़ा दिया, फिर से शॉर्ट पिच गेंद है. इस बार वैकेंट एरिया में गेंद गिरती हुई, 1 रन कंप्लीट. दूसरी रन लेने की कोशिश, फिर से एक बार संतोष दौड़ के आए. देखो इसे कहते हैं प्रमोशन. आप ऑफिस में जाओगे तो 1 साल के बाद प्रमोशन मिलेगा, इंक्रीमेंट मिलेगा. लेकिन क्रिकेट ऐसा चीज है कि एक बार कैच डालो डायरेक्ट इंक्रीमेंट. देखो लॉन्ग ऑन से सीधा मिड विकेट पर. इसके बाद इस मैदान के शेर वाकलन 40+. क्या बात है, शेर कर देंगे सबको ढेर. चलो आगे बढ़ते हैं. इसके बाद फिर से पटकी हुई गेंद, प्रॉपर कनेक्शन नहीं है. 1 रन मिला है वहां पर. दूसरे लेने की कोशिश कर रहे प्रदीप और सावलाराम के बीच में तालमेल. 2 रन मिल रहे होते हैं यहाँ पर. 2 रन के साथ स्कोर आगे जाकर पहुंचा है 8 पर. 8 रन हो चुके हैं. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर प्रदीप की. बड़ा हिट लगाने की कोशिश में प्रॉपर कनेक्शन नहीं हो रहा है यहाँ पर. इस बार उड़ा दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा पे गेंद गई है. सीमा रेखा के पार, आर पार, षटकार, 6 रन, 6 रन, छक्का.
जबरदस्त बैटिंग, जिम्मेदारी उठाइए अपने कंधों पर। टीम के खिलाड़ी प्रदीप। पहली ओवर का खेल समाप्त और पहली ओवर का खेल समाप्ति के बाद स्कोर जाकर पहुंचा है 14 पर। जीत के लिए अभी भी 12 गेंदे और 15 रनों की जरूरत। आने वाली 12 गेंदे 15 रनों की जरूरत। सावलाराम स्ट्राइकिंग एंड पर देखने को मिलेंगे। गेंदबाज रेवन, जिनके पास तजुर्बा है, एक्सपीरियंस है, वो एक्सपीरियंस अभी आपको दिखाना होगा क्योंकि 12 गेंदे 15 की जरूरत है। गलोली 40+ 2 मैच लगातार जीतती हुई 2 बड़ी टीमों को हराए वेस्ट की, एक नवापाड़ा एक मोटा गांव, दोनों को बैक टू पेविलियन भेज दिया है। बैक टू पेविलियन नहीं, मैं तो कहूँगा बैक टू होम, घर पे भेज दिया है। जबरदस्त परफॉर्मेंस। और ये फुलटॉस, कलाई का बेहतरीन इस्तेमाल और हमारी वीआईपी डाइस पर गेंद लगती हुई मिलते हुए यहाँ पर 4 रन। सावलाराम ने भी अपना जलवा दिखाया है। वो सिद्दीक भावे हमेशा कहते हैं खरगोशों को देख के खरगोश भी रंग बदलता है, तरबूजों को देखकर। वैसा ही इधर आप देख सकते हो, सावलाराम ने भी चौका लगा दे और ये बारिश आती हुई यहाँ पर। बंद झाला। हेलो, और ये सॉफ्ट एंड से खिली हुई गेंद, 1 रन मिलता हुआ यहाँ पर 1 रनों के साथ 10 की जरूरत उड़ा दिया है। मुंबई का मनी ड्राइव और विराट कोहली का कवर ड्राइव, बेहतरीन छक्का आता हुआ यहाँ पर प्रदीप के बैट से। क्या बात है प्रदीप, आप तो छा गए। और इसी के साथ मुकाबला खत्म होता हुआ यहाँ पर नई अच्छी फील्डिंग, 2 रन मिले और ये तीसरा भी हो सकता है। इसे कहते हैं गरीबे में आटा गिला, पहले से ही उधारी उस पर ये कर्ज बाजारी। और ये 4 रनों के साथ मुकाबला जीत दिया है। 30 गांव 40+, 2 मैच जीत गए और टीम 30 गांव 40+। कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक, टफ लक टीम शिरडोन। चलो, और अभी तक यहाँ पर 10 टीमों में से 7 टीमें घर पे गई है और 3 टीमें बाकी रह गई है।